विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण तिसरं प्रकरण आपलं पूर्ण केलं होतं आणि आज आपण आपलं चौथं प्रकरण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हे आज सुरू करणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपल्याला गव्हर्नमेंटनी फक्त 25% पोर्शन जे आहे आपलं ते कमी केलेलं आहे. मग ते 25% पोर्शन जे गव्हर्नमेंटनी कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये या प्रकरणातलं आपण जी सहकारी संस्थेची भांडवल उभारणी बघणार आहोत, त्याच्यामध्ये भांडवल उभारणीमध्ये अंतर्गत साधनं आहेत आणि अंतर्गत साधनामधले भाग भांडवलाची वैशिष्ट्ये आणि राखीव निधीचे प्रकार हे त्यांनी आपल्या ह्या प्रकरणातून त्यांनी ओमिट केले, म्हणजे कट केलेलं आहे की ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत. आणि अजून एकदा तुम्हाला मी सांगते, जर जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघतील त्यांना व्यवस्थित समजेल, मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जे ओमिट केलेलं पोर्शन आहे ते टाकणार आहे आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तशी नोंद करून ठेवा की हे ओमिट आहे, ओमिट आहे. म्हणजे शिकवताना तुम्हाला समजेल की मॅडमने आपल्याला काय शिकवलं आणि काय आपल्याला परीक्षेला वगळण्यात आलेलं आहे. समजलं? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर आपलं जे चौथं प्रकरण आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण 11वीला आपण शिकलेलो होतो. भारतातील सहकारी चळवळ व तिचा उगम याचा विचार केला तर पहिला कायदा 1904ला आला. त्याच्यानंतर 1912ला आपला दुसरा कायदा आला. नंतर 1904 नंतर 1912. 1912ला त्यांना परत काहीतरी त्रुटी दिसल्या म्हणून त्यांनी 1919च्या सहकार सुधारणा कायदा केला. त्याच्यानंतर पुन्हा 1956चा कायदा होता आणि नंतर 1960चा कायदा आलेला आहे. म्हणजे ही काय झाली, फक्त ओळख झाली आहे. सहकारी संस्था कायदा 1904 पासून ते 1960चा प्रवास. तर त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस सहकार हा विषय राज्य सरकारकडे गेला त्यावेळेस मुंबई सरकारने मुंबई प्रांताकरता मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा केला. नंतर 1925 ते 1960 आपण ह्याच कायद्याने सगळे काम करत होतो. नंतर 1961 साली महाराष्ट्राचा ज्या माननीय राज्यपालांची त्यास मंजुरी मिळाली आणि 26 जानेवारी 1962 या दिवसापासून त्याची अंमलबजावणी झाली आणि हा कायदा 1960मध्ये पास झाला. म्हणून त्याला आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे अशा प्रकारे आपला 1960चा कायदा आला. त्याच्यानंतर या कायद्याला 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013मध्ये काही नवीन दुरुस्तीच्या सुचवल्या गेल्या आणि त्या नवीन दुरुस्त्या सुचवल्या गेल्यानंतर आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 2013 असं म्हणायला लागलो. अशा प्रकारे सहकारी कायद्यामध्ये नवीन नवीन सुधारणा होत गेल्या. पूर्वीच्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि अशा प्रकारे सहकारी कायदा आपला अंमलात आलेला आहे. ज्यावेळेस आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी बघतो त्याच्यामध्ये भांडवल उभारणी, सभा याबाबतच्या तरतुदी व त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा का आहे, कशासाठी आहे, कोणासाठी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी आहे. मग त्या कशा स्थापन करायच्या, कुठे स्थापन करायच्या, हे सगळं आपल्याला आपण मागच्या प्रकरणांमध्ये शिकलो होतो. प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था याच्यामध्ये आपण ते सगळं पाहिलेलं होतं. आता आपण या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेचं अंतर्गत साधने आणि बहिर्गत साधने, संस्था उभी करायची, आपल्याला भांडवल उभारणी करायची. मग त्यासाठी आपल्याला त्याचे दोन भाग पडतात. एक आहे भांडवल संस्थेला ज्यावेळेस पैसे पाहिजेत, भांडवल म्हणजे पैसा, कॅपिटल, ते जेव्हा पाहिजे त्याच्यामध्ये त्याची दोन साधने पडतात. एक आहे अंतर्गत साधन आणि एक आहे बहिर्गत साधन. हे आपल्याला ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण बघायचं आहे. तर सहकारी संस्थेची भांडवल उभारणी कशी होते? सहकारी संस्थेची भांडवल उभारणी बघा,
आपल्याला ज्यावेळेस कोणतीही संस्था, कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सगळ्यात पहिले काय महत्त्वाचं आहे? कॅपिटल, भांडवल, पैसा. जर संस्थेकडे तो असेल, तर संस्था काय करू शकते? व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे भांडवल उभारणी ही एका सहकारी संस्थेसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग सहकारी संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? की आपल्या संस्थेमध्ये जे सभासद येणार आहेत, त्यांचं आर्थिक हितसंबंधांचे त्यांचे संवर्धन करणे. मग सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालवण्याची भांडवलाची आवश्यकता असते आणि सभासदांना कर्जपुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरविणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, यासाठी सहकारी संस्थेला भांडवलाची आवश्यकता असते. मग सहकारी संस्था हे भांडवल कसं उभारते, ते आपल्याला बघायचं आहे. आपला पॉइंट आहे सहकारी संस्थेची भांडवल उभारणी. मग सहकारी संस्थेची भांडवल उभारणी करताना आपल्याला अंतर्गत साधनं आणि बहिर्गत साधनं असे 2 प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिले आपण अंतर्गत साधनाबद्दल चर्चा करणार आहोत. तर अंतर्गत साधनामध्ये पहिलं जे आहे ते आहे भाग भांडवल, दुसरं आहे प्रवेश शुल्क, तिसरं राखीव निधी आणि चौथं सभासदांच्या ठेवी. म्हणजे तुम्हाला जर सहकारी संस्था सुरू करायची आहे, तुम्हाला जर भांडवलाची आवश्यकता आहे, तर तुम्ही 2 प्रकारे भांडवल गोळा करू शकता. एक आहे अंतर्गत साधनांनी, एक आहे बाहेरगत साधनांनी. आता तुम्ही समजा सहकारी संस्था उभी केली. आता आपला ग्रामीण भाग आहे, आपण मच्छीमार सहकारी संघटना समजा उभी केली आहे. आपला समुद्रकिनारा आहे, बरेचसे विद्यार्थी आपले विद्यार्थ्यांचे पालक आपले मासेमारीचा बिझनेस धंदा करतात. मग अशा वेळेस आपण ती धरूया, मच्छीमारी सहकारी संघटना. मग ही सहकारी संघटना सुरू करताना आपण 2 प्रकारे भांडवल उभारू शकतो. एक आहे अंतर्गत साधन आणि दुसरं आहे बहिर्गत साधन. मग अंतर्गत साधनामध्ये आपण कसं भांडवल उभारणी करू शकतो? तर पहिलं आहे भाग भांडवल. आता अंतर्गत म्हणजे आतून सभासद कसं भांडवल देऊ शकतात सहकारी संस्थेला, आणि बहिर्गत साधन म्हणजे तुम्ही बाहेरून कसे पैसे मिळवू शकता सहकारी संस्थेसाठी, त्याला म्हणतात अंतर्गत साधने आणि बहिर्गत साधने. समजलं? तर आता आपल्याला अंतर्गत साधनांमध्ये सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत भाग भांडवल. आता भाग भांडवल म्हणजे काय, हे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे. भाग भांडवल हे सहकारी संस्थेचं अंतर्गत भांडवल उभारणीचं एक प्रमुख वित्तीय साधन आहे. तुम्हाला भाग भांडवल उभारणं हे तुमच्या सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं वित्तीय साधन आहे, अंतर्गत वित्तीय साधन आहे. आता भाग म्हणजे काय? एक भाग. भांडवल म्हणजे काय? संपूर्ण जो सहकारी संस्थेसाठी व्यवसाय करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तो. मग भाग भांडवल याचा अर्थ काय? तर भाग भांडवल उभारताना सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत, ते संस्था काय करते, आपल्या भागांची दर्शनी मूल्याची एक किंमत लावते आणि ते भाग विकायला ठेवते. आपण एक्झाम्पल घेऊया. सहकारी संस्थेने शेअर्स, भाग म्हणजे इंग्लिशमधून त्याला शेअर्स म्हणतात. आपल्याला सहकारी संस्था सुरू करायची आहे. समजा आपल्याला 1,00,000 रुपये भांडवल पाहिजे सहकारी संस्था सुरू करायला. मग आपण काय करणार? 1,00,000 रुपये भाग भांडवल एक व्यक्ती देऊ शकत नाही. सगळे मध्यमवर्गीय आहेत किंवा जास्त करून अल्प बचत ज्यांचं इन्कम आहे ती लोकं आहेत. मग अशा वेळेस तुम्ही एक भाग हा 10 रुपयाचा ठेवलेला आहे, म्हणजे एक शेअर. एक भाग तुम्ही 10 रुपयाचा ठेवला आहे आणि तुम्हाला सहकारी संस्थेला तुम्हाला भाग भांडवल पाहिजे 1,00,000 रुपये. मग आता मी काय करणार? 10 रुपयाचा एक भाग ठेवलेला आहे. तर मला आता मी संस्थेला 1,000 रुपये मदत करू शकते. मग मी काय केलं? 10 रुपयाचे मी 100 भाग खरेदी केले. मग 10 रुपयाचे 100 भाग म्हणजे मी किती रुपये दिले संस्थेला? 1,000 रुपये दिले. काही लोकांकडे फक्त 100 रुपये आहेत. मग ते 10 रुपयाचे 10 भाग खरेदी करतील. एखाद्याकडे 10,000 रुपये आहेत. मग तो किती भाग खरेदी करेल? 10 रुपयाचे 1,000 भाग खरेदी करेल. म्हणजे जसं तुमच्याकडे पैसे आहेत तसे तुम्ही सहकारी संस्थेचे शेअर्स, भाग खरेदी करता आणि संस्थेला आर्थिक मदत करता. मग तुमच्या सगळ्यांचं मिळून जे 1,00,000 रुपये तयार होतात ते तुमच्या सहकारी संस्थेचं भाग भांडवल आहे. म्हणजे मी 1,000 रुपयाचे शेअर घेतले, कुणीतरी 100 रुपयाचे घेतलेत, कुणीतरी 10,000 रुपयाचे शेअर्स घेतलेत. अशा प्रकारे आमच्या संस्थेचं भाग भांडवल तयार झालेलं आहे, भाग भांडवल गोळा झालेलं आहे. मग ज्यावेळेस आपण सहकारी संस्था सुरू करताना हे भाग भांडवल गोळा करतो, त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा वापरावा लागतो. त्या कायद्याचं पूर्णपणे पालन करावं लागतं आणि भाग भांडवलावर सहकारी संस्थेची पत ठरते.
भागधारण करणाऱ्या व्यक्तीस भागधारक असे म्हणतात, म्हणजे शेअर होल्डर. जी व्यक्ती सहकारी संस्थेचे भाग खरेदी करते तिला भागधारक असे म्हणतात. आणि ही जी भागधारक व्यक्ती असते ती संस्थेची मालक असते. तिने संस्थेला पैसे दिलेले आहेत, संस्थेला अडचणीच्या वेळेस मदत केलेली आहे, संस्थेचे भाग खरेदी केलेली आहे, म्हणून ती व्यक्ती संस्थेची मालक आहे. मग भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. कलम 28 प्रमाणे कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5 किंवा 5,00,000 यापेक्षा अधिक रकमेचे भागभांडवल धारण करू शकत नाही. समजा आता आपल्या संस्थेला 1,00,000 रुपये भागभांडवल पाहिजे, तर माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, मी देऊ शकते. तसं नाही. सहकारी संस्थेला संस्थेने जे भागभांडवल काढलंय त्याच्या 1/5 पर्यंतच तुम्ही सभासद म्हणून भागभांडवल देऊ शकता. तर सोल ट्रेडिंग कन्सर्न झाली ना ती. एकाच व्यक्तीने जर सगळे पैसे दिले तर मग आपलं सगळ्यांचं सहकारी संस्था सगळ्यांची होणार नाही, त्याचा एकच मालक होईल. तसं चालत नाही. समजा 5,00,000 रुपये भागभांडवल पाहिजे, तर 5,00,000च्या फक्त 1/5 रुपयापर्यंतच तुम्ही सहकारी संस्थेचे शेअर्स खरेदी करू शकता. हा त्याचा अर्थ आहे. नाहीतर मग तो एकटाच सगळीकडे सत्ता गाजवेल. तसं सहकारी संस्थेमध्ये चालत नाही. बघा, भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 5,00,000पेक्षा जास्त तुम्ही सहकारी संस्थेमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, तुमच्याकडे पैसे असतील तरी. हे महत्त्व आहे भाग भांडवलाला. आपल्याला भाग भांडवल सगळ्यांकडनं गोळा करायचं आहे. आपल्याला जे आर्थिक कमकुवत लोक आहेत त्यांना आर्थिक सक्षम करायचं आहे, म्हणून आपण भाग भांडवल संस्थेने विकायला ठेवलेले आहे. शेअर्स विकायला ठेवलेले आहेत. म्हणजे गरीब लोक पण 100 रुपयेवाला जो 100 रुपयाचे जो शेअर्स खरेदी करणार आहे तो पण संस्थेचा मालक आहे आणि 1,00,000 रुपये देणारा सुद्धा संस्थेचा मालक आहे. दोघांना पण समान अधिकार आहेत. यांनी 100 रुपये दिले म्हणून याला कमी अधिकार आणि यांनी 10,000 रुपये दिले म्हणून याला जास्त अधिकार असे नाही. हे आहे भाग भांडवलाचे. बघा, त्याच्यामध्ये धारण करू शकत नाही यासाठी राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या अपवाद आहेत. त्यांना असं नसतं, त्यांच्यावरती भारत सरकार लक्ष देऊन असतो. मग आता सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. बघा, आपल्याला गाळलेल्या जागामध्ये हा प्रश्न विचारतातच वार्षिक परीक्षेला. सभासद हे सहकारी संस्थेचे टिंबटिंब आहेत, मालक, नोकर किंवा सेवक. मग त्यावेळेस काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊन काही नोकर लिहितात, काही सेवक होतात. नाही, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहेत. कारण असं आहे की ते सहकारी संस्थेचे भाग भांडवल खरेदी करतात, म्हणून ते संस्थेचे मालक आहेत. संस्था भागांची विक्री करून भांडवल गोळा करते आणि सगळी लोक आपल्याला भाग विकत घेतात आणि संस्थेचे मालक होतात. हे आहे आपलं सहकारी संस्थेचं पहिलं अंतर्गत साधन, भाग भांडवल. आता त्याच्यानंतर पुढचा जो पुस्तकामध्ये टॉपिक आहे, भाग भांडवलाची वैशिष्ट्ये, ती आपल्याला नाही आहेत आणि भाग विक्रीचे फायदे हे सुद्धा आपल्याला परीक्षेला नाही आहे. ते गव्हर्नमेंटनी कट केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण अंतर्गत साधनच बघतोय सहकारी संस्थेचं. तर पहिलं अंतर्गत साधन आपण काय बघितलेलं आहे? भाग भांडवल बघितलेलं आहे. आता दुसरं जे अंतर्गत साधन आहे ते आहे प्रवेश शुल्क. ज्यावेळेस आपल्याला सहकारी संस्था सुरू करायची आहे त्यावेळेस जे सभासद होणार आहेत त्यांच्याकडून तुम्ही काही प्रमाणात प्रवेश फी घेता. ते प्रवेश शुल्क हे सुद्धा तुमचं भाग भांडवलाचं अंतर्गत साधन आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस संस्थेचं सभासद व्हायचं आहे, तुम्ही भाग तर खरेदी करताच, पण सभासद होताना तुम्हाला एक अमाऊंट द्यावी लागते संस्थेला. संस्था 10% असते ती अमाऊंट. ती तुम्ही तो प्रवेश शुल्क, ती प्रवेश फी तुम्ही संस्थेला दिली की तुम्ही सहकारी संस्थेच्या ते स्वतंत्र खात्यामध्ये ती प्रवेश फी जमा होते. एक स्वतंत्र खातं असतं सहकारी संस्थेचं प्रवेश फी म्हणून, तिथे ती फी जमा केली जाते आणि तुम्हाला सभासदत्व दिलं जातं. आता तुम्ही बघा, एक तुम्हाला उदाहरण देते. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिले काय करता? फॉर्म भरता. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव आलं की नाही ते बघता आणि लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही एक मिनिमम अमाऊंट म्हणून प्रवेश फी म्हणून भरता. समजा आता आपण धरली 500 रुपये प्रवेश फी. मग तुमचे जे 500 रुपये आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांचे, तर आपली संस्था त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट तयार करते आणि त्या सेपरेट अकाउंटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रवेश फी जमा
होते. सहकारी संस्थेमध्ये पण अगदी तसंच होतं. तुम्ही जी प्रवेश शुल्क देता, जी फी देता, ती संस्था एक स्वतंत्र खातं तयार करते आणि त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतात. हे झालं प्रवेश शुल्क. त्याच्यानंतर अंतर्गत साधनामध्ये आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे राखीव निधी. बघा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे राखीव निधी. आता राखीव निधी म्हणजे काय, की सहकारी संस्थेला दरवर्षी जो नफा मिळतो त्या नफ्याच्या 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम संस्था बाजूला काढून ठेवते. त्याला म्हणतात राखीव निधी. उदाहरण देते. तुमची आई घरामध्ये अशी राखीव निधी बाजूला काढून ठेवते. बाबा दर महिन्याला आईला घर खर्चाला पैसे देतात. समजा तुम्ही उदाहरण घ्या, तुमचे वडील तुमच्या आईला घर खर्चाला दर महिन्याला 10,000 रुपये देतात आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या आईने सगळं करायचं आहे. लाईट बिल, पाणी बिल, त्याच्यानंतर तुमचे काही क्लासेस ट्युशनच्या फी वगैरे असतील, तुमचं जाण्याचा खर्च, तुम्ही बाहेर जाताना तुम्हाला काय थोडेफार पैसे देत असतील ते, भाजीपाला, धान्य, हे सगळं ती आणते आणि दर महिन्याला ती थोडीशी रक्कम वडिलांच्या नकळत बाजूला ठेवत असते. का बरं आई बाजूला ठेवते पैसे तुमची ती? कारण उद्या जर कुठली इमर्जन्सी आली, पटकन पैसे लागले, तर आपण मध्यमवर्गीय अशा पैशांचा वापर करू शकतो. म्हणजे तुमच्या आईसाठी, तुमच्या कुटुंबासाठी ती राखीव निधीच आहे. तसंच आहे सहकारी संस्थेचं. सहकारी संस्था आपल्या नफ्यामधून 1/4 किंवा 25% रक्कम ही बाजूला ठेवते आणि त्यालाच राखीव निधी असे म्हणतात. हा परीक्षकांचा आवडती गाळलेली जागा आहे. एक तर जोड्या लावामध्ये येतं किंवा एक तर गाळलेल्या जागामध्ये येतं. तर ज्या संस्थेत आपल्या व्यवहारातून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो, अशा प्रत्येक संस्थेने एक राखीव निधी ठेवला पाहिजे. फार गरजेचं आहे ते. आणि कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधीची तरतूद केलेली आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारच्या निधी उभारते. त्याच्यामध्ये राखीव निधी गरजेच्या वेळी आणि भविष्य काळासाठी वापरता येतो. तसंच आपल्या घरात पण आहे. जर अडचण आली तर आपण भविष्य काळासाठी तो पैसा वापरू शकतो. हे झालं राखीव निधी. आता राखीव निधीशिवाय सुद्धा सहकारी संस्था घसारा निधी म्हणजे डेप्रिसिएशन, बुडीत कर्ज निधी, किंमत चढउतार निधी, लाभांश समानीकरण निधी, शिक्षण निधी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निधी बाजूला काढून ठेवते. आणि ज्या प्रमाणात राखीव निधी असतो त्या प्रमाणात संस्थेला इतरांकडून कमी प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. तुमच्या घरीच बघा, जर बचत असेल तुम्हाला लोकांकडे उसनवारी घ्यावी लागत नाही, कोणाकडे पैसे मागावे लागत नाही, दुकानदाराकडे उधारीवर माल घ्यावा लागत नाही. कारण तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या भविष्याची तरतूद केलेली आहे. म्हणून हे सगळं तुम्हाला शक्य आहे. तसंच आहे सहकारी संस्थेचं पण. तर राखीव निधी हा दर 1 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकार निबंधकाला आहे. सहकार निबंधकाला अधिकार आहे की तुम्ही सहकारी संस्थेचा किती राखीव निधी ठेवला पाहिजे, हा सहकार आयुक्त व निबंधक तुम्हाला सांगतो. हे झालं आपलं तिसरं अंतर्गत साधन राखीव निधी. आतापर्यंत आपण 3 अंतर्गत साधन बघितलं. पहिलं बघितलं भागभांडवल, दुसरं बघितलं प्रवेश शुल्क, तिसरं बघितलं राखीव निधी. आता आपल्याला नंतर त्यांनी दिले राखीव निधीचे प्रकार. तर राखीव निधीचे प्रकार हे ओमिट आहे, हे गव्हर्नमेंटनी कट केलेलं आहे. तर आपल्याला हे परीक्षेला विचारणार नाहीत. तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही काय करू शकता, ते राखीव निधीचं वापरू शकता. तर हे झालं आपलं राखीव निधी. आणि ह्याच्यानंतरचा आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे राखीव निधीनंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो आपला आहे सभासदांच्या ठेवी. आता सभासदांच्या ठेवी जो आहे तो भाग म्हणजे काय आहे की सभासदांच्या ठेवी हा मी तुम्हाला आता तुम्हाला मी जे पुस्तकाचं पेज दाखवलेलं आहे ते राखीव निधीपर्यंत आहे. आणि राखीव निधीचे प्रकार आपल्याला परीक्षेला नाही आहेत, त्याच्यामुळे ते आपण घेणार नाहीत. तर पुढचा एक छोटासा पॅराग्राफ आहे सभासदांच्या ठेवी, तो मी एक्सप्लेन करते फक्त, ज्याचा फोटो आता इथे मी काढलेला नाही आहे पण तुम्हाला सांगते. तर सभासदांच्या ठेवी म्हणजे काय, म्हणजे अंतर्गत साधनं बघतोय आणि आपलं चौथं आणि शेवटचं अंतर्गत साधन आहे सभासदांच्या ठेवी. तर सभासदांच्या ठेवीमध्ये सहकारी संस्था ठराविक टक्के व्याज देऊन आपल्या सभासदांकडून पैसे घेते. म्हणजे सभासदांच्या ठेवी म्हणजे समजा एक उदाहरण घ्या तुम्ही, की तुम्ही कुठेतरी तुम्ही कामाला आहे चांगल्या ठिकाणी आणि तुम्हाला समजा दिवाळीचा बोनस मिळालेला आहे
किंवा तुम्हाला प्रमोशन मिळालं आहे किंवा तुमच्या सहकारी तुमच्या कंपनीमधून तुम्हाला जो पगार आहे त्याच्यात तुमची बरीचशी बचत होते. मग तुम्ही सहकारी संस्था काय करते, आकर्षक व्याज ठेवींवर आपल्या सभासदांना ते पैसे आपल्या संस्थेमध्ये ठेवायला सांगते आणि त्यांना आकर्षक व्याजदर दिला जातो. म्हणजे बँकेत जर तुम्हाला 6% 7% व्याज मिळत असेल, तर सहकारी संस्था तुम्हाला 8% 10% व्याजदर देते. म्हणजे हे काय झालं, आकर्षक व्याजदर. सभासदांच्या ठेवी सहकारी संस्था ठेवून घेते आणि त्यांना सांगते की तुम्ही आपल्या सहकारी संस्थेमध्ये ठेवून तुम्ही संस्थेला आर्थिक मदत करू शकता आणि तुम्हाला त्याचा व्याजदर जो आहे तो तुम्हाला आम्ही जास्त पण देऊ. मग याच्यामध्ये सभासदांच्या ठेवीमध्ये त्यांना जर कर्ज देत असेल सहकारी संस्था, तर त्यांच्या कर्जातून 2.5 ते 10% रक्कम कपात करून ती ठेव म्हणून ठेवली जाते. त्याच्यानंतर तुम्ही जे खरं ठेव म्हणून ठेवता पैसे, त्याच्यावरही तुम्हाला चांगलं व्याज दिलं जातं आणि सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून खरेदी केलेल्या मालाची किंमत भागवताना काही विशिष्ट टक्के रक्कम बाजूला ठेवते आणि मग तो माल विकते. अशा प्रकारे सहकारी संस्था सभासदांच्या ठेवी ठेवते, तर सभासदांकडून काही ती व्याज वगैरे पण त्यांना देते त्यांच्या ठेवींवरती. मग अशा प्रकारे आपला हा जो अंतर्गत साधनामधला चौथा पॉईंट आहे की सहकारी संस्थेच्या सभासदांच्या ठेवी, म्हणजे अंतर्गत साधनाचे आपल्याला 4 भाग परीक्षेला येणार आहेत. कोणते कोणते? भाग भांडवल, प्रवेश शुल्क, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी. पण आता त्याच्यामध्ये आपल्याला भाग भांडवलाची वैशिष्ट्ये ते परीक्षेला नाही, राखीव निधीचे प्रकार परीक्षेला नाही. म्हणजे जर आपल्याला परीक्षेला प्रश्न असाच येऊ शकतो, सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाची अंतर्गत साधने कोणती? मग ही 4 साधने कोणती कोणती? भाग भांडवल त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, नंतर प्रवेश शुल्क त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी. तर सहकारी संस्था आपल्या सभासदांच्या ठेवी पण ठेवून घेते, त्यांना कर्ज देते, कर्जावर पण त्यांना व्याज द्यायला लागतं सहकारी संस्थेला. संस्था ते व्याजदर पण कमी लावते बाहेरपेक्षा, की तुम्हाला तुमचं कर्ज लवकर फेडता आलं पाहिजे. कारण आपण सहकारी संस्था ही सेवा तत्वावर सुरू केलेली आहे. म्हणून सभासदांच्या ठेवी हे सुद्धा सहकारी संस्थेचं अंतर्गत साधन आहे. आता हे जे आहे 4 प्रकार सहकारी संस्थेचे अंतर्गत साधन, हे तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आय होप मी जे तुम्हाला सांगते ते तुम्ही होमवर्कच्या आणि क्लासवर्कच्या वहीमध्ये करत आहात. तर आता तुम्ही हे क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहा, सहकारी संस्थेचे अंतर्गत साधने. आणि आता मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला ओमिट केलेलं पोर्शन पण लवकरच टाकणार आहे आणि पुस्तकामध्ये तुम्ही त्याच्या नोंदी पण करून ठेवा. आज आपण इथे थांबूया. थँक्यू. टेक केअर.